तर आम्ही गेलो होतो प्रांजलचे ब्लड टेस्ट करायला, कारण शाळेत लागते. तर ही प्रांजलची मैत्रीण, आणि म्हणजे त्याच्यावर निकालावरती ते ब्लड ग्रुप चेक करावं लागतं ना, त्याच्यामध्ये सांगत होते. तर ती ब्लड चेक करताना खूप रडली आणि प्रांजल रडली नाही. आणि तर चला मग काय झालं तुम्हाला पुढे सांगते. आज वेदांचा बड्डे होता. तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सातारची माणसं. तर प्रांजल बघा कशी लांब गेली, तिला भीती वाटत होती आणि ती एवढी रडली समृद्धी प्रमाणाच्या बाहेर. आणि प्रांजलला म्हटलं फक्त तू रडू नको, मी तुझा हात पकडते. आणि प्रांजल एवढी गुडगलसारखी झाली की ती रडलीच नाही, एकदम शांतपणे तिने हे केलं. तर मग नंतर सर्व काम आवरून आम्ही गेलो वेदांच्या बड्डेला. तर वेदांचा बड्डे होता, तर इथं भाजी वगैरे कापायचं चाललं होतं, पावभाजी बनवायची होती. आणि मग ताई भांडे घासत होते, कारण पाणी आलं होतं ना. तर मी सर्व कापी करून दिली त्यांना. फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची, बटाटे सर्व कापलं आणि सर्व दिलं, कारण पावभाजीला हे सर्व लागतंच. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं तर काही गोष्ट आहे सांगते. तर वेदांचा काल बड्डे होता, पण घरून बाहेरून लगेच एक फोन आला की मला टेन्शन आलं त्या फोनमुळं. तर असं होतं की भाऊचा मला आधी फोन आला. भाऊ बोलला मम्मी तर डोळ्याचं असं तसं झालं. तर म्हणजे मम्मी काल ना त्या दिवशी डोळे तपासायला गेली होती. तर त्याच्यामुळे त्यांना मम्मीला थोडंसं डोळ्यामध्ये हे सांगितलं की तुम्ही चांगल्या प्रकारे अजून डोळे चेक करून घ्या, नाहीतर मग आणि मोतीबिंदू होऊ शकतो. तर भाऊने मला वेगळंच सांगितलं आणि भाऊने मला एकदमच टेन्शन दिलं. आणि तसं काहीच नव्हतं. जेव्हा मी मम्मीला विचारलं तेव्हा मम्मी बोलली चष्मा तपासायला गेले होते आणि त्यांनी वेगळं सांगलं. मम्मीला कसं होतं सांगतो, लांबचं आणि जवळच्या अक्षरं दिसत नाही एका डोळ्याने, डाव्या डोळ्याने. बाकी सर्व दिसतं, पण डोळ्याने ते लिहिलेलं दिसत नाही म्हणा. तर तसं झालं. पण मोतीबिंदूचं काय होतं मला माहीत नाही नेमकं कसं कशामुळं होतं काय होतं. तर ती बोलली तसा काही प्रकार नाही, फक्त मला दिसत नाही, मी चष्मा आणायसाठी गेले होते. पण तरी म्हटलं नको, तू चेक करून घे म्हटलं डोळे. आणि त्याच्यातच मला फोन आला. तर मग मला लई असं टेन्शन आल्यासारखं, म्हणजे मला एक प्रकारे माझं लक्ष तिकडंच नव्हतं. असं वाटलं मम्मीकडे नाही का फोन करावं वगैरे. तिथं फोन वगैरे बोलणं झालं तर पण तरी मला काही घाई गडबडीत बोलताच नाही ना आलं. पण मग माझं मन नाही का थोडंसं हे झालं, कधी फोन करणं असं झालं. तरी ताई हातावून तर ताई बोलत होत्या नको टेन्शन घेऊ असं तसं मला बोलत होत्या. नंतर मग आमच्या गप्पा गोष्टी चालल्या. ताईने शाळेतलं थोडंसं सांगितलं, त्यांच्या शाळेतल्या गप्पा सांगितल्या, काय कसा जॉब आहे त्यांचा. तर ह्या गोष्टी आमच्या चालल्या. पण हे किती मधली शाळा आहे त्याचं वर्ग? तिसऱ्या. हो तुम्हाला रोज 5व्या मजल्यावर पुढे जावं लागतं ना. तसं जाताना मी लिफ्टनी जाते, पण हे पूर्ण त्याच्या मागे जाऊन खालीच वर जा, खाली जमत नाही ते पूर्ण मला त्रास होतो त्या मागं नाही गेलं पुढं झालं. नाही तुम्ही औषधं हे करून ठेवा. झालं एमर्जन्सी त्यात तुम्हाला मग कोणी गोळ्या नाही, मग काय करतात आपल्या सोबत राहिलं नाही. मुलं कसं शांत, म्हणजे तुम्हाला पण हे नाही झालं पाहिजे. हाणता येत नाही. हां नाही, पण आता चिड आलं असं वाटतं असं ना असं वा कुठं बा चांगलं कुठं चालले सगळे मेकअप करून तयार झालेत. ड्रेस बरोबर आला तिला, मस्त झाली. काय पाहिजे झाली तयारी, भाजी पण झाली. पण बर्थडे बॉयच कुठे गेलाय काय माहिती आणायला. मित्रांनो मुलांना बोलवायला गेला. चिकू आला का? बोलवायला गेला असेल त्याला. कुठं राहतो चिकू? हा पण त्याला सोबत घेऊन गेला का त्याला काय माहिती. त्याची बहीण येणार असेल. कोण येतंय बघतो जाईल. हा चला आता कापतोय केक आणि आम्ही मग ते बड्डे बॉयची उभारतो. या बड्डेला सगळेजण आला का वेदांत?
रांझर धर दीदी मम्मीची शूटिंग. हा हा इकडून काढ, पुढून काढ, पुढून. अरे दीदी मम्मी केक दाखवले का दीदी? तू दाखवले का? दोन दोन तिकडची कोणाची असेल ते घे. हे पण दाखव सगळ्यांना. दर तुझं डोकं कुठे झालंय का दीदी ओवळ दर ओवळ फक्त ओवळ. कुंकू लावायचं, तांदूळ डोक्यावर टाकायचं, नाण्याने ओवाळायचं. माझ्या डोकं पण आहे. तुझं डोकं बाहेर गेलं. तुझं डोकं पण गेलं वरती. मी दिसली का पिशा? बाहर मध्ये गेलं. अबे तू मेरे को क्या बोलता है? किती गायब आहे. मारता है. हां? तेच मारता है. बिजू कुठं आहे? खाली हात आहे. आपण किती झालं? तू ओवळ झापट. झाला बड्डे. दीदी फॅन लाव, फॅन लाव. आता पंखा अरे उघड्या माणसा बस ना. हो किती रांजू दुधू पुरी.